रेशनिंग कार्डवर बघायला गेलं तर मिळतं काय? तर काहीच नाही. सगळं माती, भेसळ केलेले धान्य हे आपल्याला मिळत असतं. आपण जिवंत असतो. आपण कुठल्याही प्रकारे माझं नाव काढून टाका अशा पद्धतीचा अर्ज केला नसेल, तरी तुमचं नाव काढून टाकलं जातं. तातडीनं सगळ्यांची नावं चढवा कारण का तुमच्या तक्रारी आता खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येतायत. अशा गोष्टी जर होत असेल, तर त्या जनतेकडून सुद्धा आज निषेध होताना दिसतंय. नमस्कार. मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या मुंबई, महाराष्ट्र या देशामध्ये आपल्या ओळखपत्राची गरज असते आणि त्याच माध्यमातून आपण आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड आणि रेशन कार्ड अशा गोष्टी आपण आपल्याकडे ठेवतो. आणि त्याच माध्यमातून आज रेशन कार्डचा विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. ज्या पद्धतीने आपली ओळख दाखवायची असते, तेव्हा आपण आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड हे आपल्या समोर असतात. ते आपण ग्राह्य धरतो आणि समोर ठेवतो. आणि त्याच माध्यमातून जेव्हा रेशन कार्डचा विषय येतो, तेव्हा रेशन कार्ड सुद्धा आपण एक ग्राह्य धरून आपली ओळख म्हणून तो पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण खरं बघायला गेलं तर रेशन कार्डची आज काय गरज आहे? तर मला वाटतं काहीच गरज नाही. बहुतेक मला वाटतं रेशन कार्ड हा जवळ कुठेच ग्राह्य धरला जात नाही, असं मला तरी वाटतंय. आणि आज रेशन कार्ड हा आपल्या जीवनामध्ये रेशन घेण्यापुरता महत्त्वाचा राहिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने रेशनिंग कार्डवर बघायला गेलं तर मिळतं काय? तर काहीच नाही. सगळं माती, भेसळ केलेले धान्य हे आपल्याला मिळत असतं आणि ते आपण घेतो का? हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच माध्यमातून जेव्हा आपण बघत असेल तर रेशनिंग अधिकारी, रेशनिंग डिपार्टमेंटला असं वाटतंय की आम्ही फार मोठा घोडा मारतोय, फार मोठं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय आणि लोकांना आम्ही ओळख देत आहोत, जगवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण असं काहीच नाही. रेशन कार्डची खरं म्हणजे मुळात ओळखच नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आज मुंबई, महाराष्ट्रासह देशामध्ये आहे. ज्या पद्धतीने आज रेशनिंगवर काय धान्य मिळतं? सडलेलं धान्य आणि त्याच्यासाठी लाईन लावायची, ते दिवस आता गेले. आता अशा पद्धतीने कोण रेशन घेत नसतं. पण त्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने इमानदारीने सरकारकडनं जे धान्य येतं, ते ओरिजिनल धान्य आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आणि त्यामध्ये भेसळ केलेलं धान्य हे आपल्यापर्यंत पोहोचत असतं. आणि आता त्यात नवीन तुम्हाला किस्सा सांगतो काय सध्याची परिस्थिती आहे. बरीच लोकं मला भेटली आणि त्यांनी सांगितलं, "अहो, आमचं रेशन कार्डमधलं नाव बाद झालंय." कसं काय? आपण जिवंत असतो. आपण कुठल्याही प्रकारे माझं नाव काढून टाका अशा पद्धतीचा अर्ज केला नसेल, तरी तुमचं नाव काढून टाकलं जातं? का काढून टाकलं जातं? याच्यात काय घोळ आहे? ज्या पद्धतीने एवढा मोठा या देशामध्ये, या राज्यामध्ये, या मुंबईमध्ये धान्य हे लोकांना वाटण्यासाठी येतं, त्यामध्ये कुठेतरी प्रत्येक घरातून 1-2, 1-2 नावं कट केली जातात आणि लाखोंच्या संख्येने, कोटीच्या संख्येने जी संख्या आहे ती कमी होते आणि त्यामध्ये कुठे ना कुठेतरी रेशन मारण्याचा प्रयत्न करतात, रेशन कुठेतरी कापण्याचा प्रयत्न करतात आणि ते रेशन मग नेमकं जातं कुठे? हा मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. आणि दुसरी मुळात मोठी महत्त्वाची गोष्ट रेशनिंग अधिकारी, रेशनिंग कमिशनर किंवा रेशनिंग डिपार्टमेंटला आहे, की तुम्हाला सांगितलं कोणी नाव काढायला? ज्या पद्धतीने जर तुम्हाला कोणी अर्ज केला नसेल, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसेल, अशा लोकांची नावं न सांगता तुम्ही काढता आणि नंतर सांगितलं जातं, की ऑनलाईन प्रोसेसमध्ये ती उडाली गेली असतील. कशी उडली जातात? का उडली जातात? मग तुमचं लक्ष कुठे आहे? मग अशा पद्धतीने हा जर घोळ करायचा असेल, तर तुमच्या रेशन कार्डची काहीच गरज नाहीये. रेशन कार्ड बंद करून टाका. कारण का रेशनिंगवर असंही काही मिळत नाहीये. आणि रेशनिंग दुकानदारांना सुद्धा जो त्रास होतो, तो आम्हाला माहिती आहे. ज्या पद्धतीने रेशनिंग अधिकारी त्रास देतात, त्यामुळे कित्येक रेशनिंग दुकानं ही बंद झालेली आहेत. कशामुळे? त्या रेशनिंग अधिकाऱ्यांमुळे. जे भ्रष्टाचार करतात आणि त्यांना महिन्याचं पॅकेट दिलं जातं. असं आपण स्वतःहून मी कित्येक दुकानदारांकडून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, पण ते घाबरून बोलत नाहीयेत. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा रेशनिंग डिपार्टमेंटकडनं होताना आपल्याला दिसतोय. शेम! खरंच लाज वाटते. एक धान्याची चोरी, एक सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी काय हवं? तर धान्य हवं आणि ते धान्याची चोरी जर तुम्ही करत असाल, तर ते पाप कुठे फेडणार आहात? चांगला पगार आपण घेत असता, या राज्याचा, या राष्ट्राच्या एक डिपार्टमेंटचं तुम्ही काम करत असताना, अशा गोष्टी जर घडत असेल, तर शेम! खरंच राग येतो अशा गोष्टीचा. एक पत्रकार म्हणून मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीने जितक्या लोकांची नावं ही गेलेली आहेत, ती तातडीनं परत चढवावीत
त्यांचा मृत्यू झालेला नाही, त्यांनी नाव कमी केलेलं नाही स्वतःहून. तरी देखील जर नाव कमी होत असेल, तर त्या ठिकाणी तुमचं लक्ष पाहिजे आणि त्या ठिकाणी तातडीनं सगळ्यांची नावं चढवा. कारण का तुमच्या तक्रारी आता खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येतायत आणि आपण सांगत आहोत, की ऑनलाईनमध्ये प्रोसेसमध्ये ती नावं निघून जातात. कशी निघून जातात? तुम्ही नेहमी वारंवार तुम्ही के-वाय-सी करत असता. प्रत्येकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड मागवत असता. मग ती नावं उडली कशी जातात? मग ह्याला जबाबदार आहे तरी कोण? म्हणून अशा गोष्टी घडता कामा नये आणि तातडीनं सगळ्यांची नावं ही रेशनिंग कार्डवर चढली पाहिजे. नाहीतर रेशन कार्ड बंद करा. तुमच्या रेशनिंगचीही गरज नाही आणि तुमच्या कार्डाची गरज नाहीये. लोकांना अशा पद्धतीची मी तुम्हाला स्पष्ट सूचना आज एक पत्रकार म्हणून या ठिकाणी जाहीर करतोय आणि ह्या अशा गोष्टी जर होत असेल, तर त्या जनतेकडून सुद्धा आज निषेध होताना दिसतंय. वैयक्तिकरित्या कोण बोलू शकत नाही म्हणून मी पत्रकार म्हणून तुमच्यासमोर ही बातमी घेऊन आलो आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या वतीनं ह्याचा निषेध सुद्धा या ठिकाणी होताना दिसतोय. ही बातमी आपल्यासमोर आणण्याचा हाच हेतू होता, की यापुढे जर अशा गोष्टी होत असतील, तर जनता रस्त्यावर उतरेल असं आपल्याला काही लोकांनी सांगितलंय. रेशन दुकानदार सुद्धा म्हणतायत, "अतुल ही बातमी करा." मी तुमच्या सोबत आहे. तर म्हटलं या 4 माणसांना समोर घेऊन या. आपण नक्कीच बातमी करू. पण ही पहिली बातमी सुरुवातीची मी तुमच्याकडनं माझ्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. आपला अतुल आपली बातमी इथेच थांबतो. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.